सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली। त्यामध्ये साधारणतः 450 उमेदवार उभे होते। त्यातले 78 निवडून आल्यावर उर्वरित उमेदवारांनी जनसेवक म्हणून काम करावं आणि त्यांनी पुढील 5 वर्ष जनतेची सेवा करावी या उद्देशानं नागरी विकास आघाडीतर्फे आम्ही 2 दिवसापूर्वी कामगार भवनामध्ये एक व्यापक मीटिंग घेतली। त्यामध्ये साधारणतः 40-42 पराभूत उमेदवार आले होते। त्यावेळेला या सर्वांनी आम्ही सुरुवातीला त्यांना एक कार्यक्रम दिलेला आहे, तो म्हणजे सांगली महापालिकेमध्ये नवीन घरपट्टीचं जे धोरण संबंधित आयुक्तांनी आखलेलं आहे, त्यामध्ये सर्वसाधारण जो कर आहे तो आपल्या सांगली महापालिकेचा 22% आहे आणि पुणे महापालिकेचा 12% आहे। त्याच्यानंतर भाडेमूल्यावर ही योजना आखावी, भाडेमूल्यावर घरपट्टी आधारित करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्यातले भाडेमूल्यावर महापालिकेनं तत्वतः मान्य केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 22%च्या ऐवजी 12% जे पुणे महापालिका देती त्या पद्धतीनं महापालिकेनं वागावं। उगीच औरंगजेबासारखी औरंगजेबानं जसं जकात लावली होती तत्कालीन हिंदूंच्यावर, त्या पद्धतीचा जाचक जिझिया कर लावू नये अशी आम्ही मागणी केलेली आहे। आणि त्या संदर्भामध्ये येणारे सगळे हे उमेदवार पुढील 8-15 दिवसामध्ये आपापल्या मतदारसंघात लोकांच्याकडे जाणार, त्यांच्या सह्या घेणार असा आम्ही उपक्रम दिला आहे। आणि त्यानंतर महापालिकेची ज्या वेळेला पहिली मीटिंग होईल, सगळे त्यांचे उमेदवार किंवा त्यांचे कोऑप झाल्यावर त्यावेळेला हा विषयपत्रिकेवर येईल, त्यावेळेला आम्ही महापालिकेवर एक दीर्घ मोर्चा नेणार आहोत आणि त्यावेळेला ही मागणी करणार आहोत की नागरिकांना परवडेल आणि जो कायदेशीर घरपट्टी किंवा येईल ती लावावी अशी आमची आग्रहाची मागणी राहिली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र आपला जो कायदा आहे महापालिकेचा, त्याच्यामध्ये आपण नागरिकांना क्षेत्रसभाचा अधिकार आहे। त्या क्षेत्रसभा आपल्याकडे घेतल्या जात नाहीत, त्या क्षेत्रसभाही घेतल्या जाव्यात। त्यांना प्रत्येकाला 20 लाख रुपयाचं वर्षाला अनुदान आहे। त्याच्या संदर्भातही आलेल्या उमेदवारांनी आम्हाला चांगलं सहकार्य करण्याचं वचन दिलेलं आहे आणि आम्ही लवकरच या संदर्भात सांगली महापालिकेच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। अनेक विषय यावेळेला चर्चेला आले, त्यामध्ये महापालिकेचा कारभार, त्याच्यावर ठेवणारं नियंत्रण, एक शॅडो कॅबिनेटसारखं आम्ही एक मंडळ तयार करतो, त्याला कितपत यश येईल हे भविष्यात आम्हाला समजेल। त्याप्रमाणे उद्याची महापालिका ही चांगला कारभार व्हावा या उद्देशानं आमचा प्रयत्न चालू आहे। यामध्ये अजित सूर्यवंशी आहेत, आमचे मासुले सर आहेत, अनेक नागरिक काल आम्हाला चांगलं सहकार्य करतायत। या हेतूतून नागरिकांनीही अशा उपक्रमाला पाठिंबा द्यावा असं मी या ठिकाणी जाहीर सगळ्यांना आवाहन करतो।